यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते खरकर साहेबांच्या हस्ते सन्माननीय राजेंद्रजी पटले यांच्या हस्ते सत्कार होतो। आपण टाळ्याचा गजर करून सत्कारमूर्ती परशुरामजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी टाळ्या वाजवून सत्कार करावा, आनंद व्यक्त करावा। सत्कारमूर्ती शाहीर उत्तमरावजी शंभरकर नागपूर। सत्कारमूर्ती शाहीर उत्तमरावजी शंभरकर नागपूर, आपण मंचावरती यावं। की शाल आणि पुष्पगुच्छ देऊन बांदे साहेबांच्या या ठिकाणी सत्कार करावा आणि आपण टाळ्या वाजवू। सत्कारमूर्ती शाहीर मदन मस्ताना सरांडी। सन्माननीय रियाज शेख नाव सांगतो आहे। सर्वांचे नाव सांगितल्यानंतर एकदाच टाळ्या सांगितलं करायचं, जोरदार करायचं। पण आयुष्यमान कैलाजी वासनिक, आयुष्यवती विद्याताई उके, आयुष्यवती दुर्गाताई मिश्रा, आयुष्यवती चंपकलाताई वासनिक, आयुष्यवती छायाताई तिरपुडे, आयुष्यमान सुशील जी खोबरागडे, सुशीलाताई खोबरागडे, आयुष्यवती सुशीलाताई खोबरागडे, आयुष्यमान मधुकरजी वासनिक, आयुष्यवती सविताताई नारनवरे, आयुष्यमान गोपूजी वाहणे, आयुष्यमान मंगेशजी वासनिक, आयुष्यमान अशोकजी बनसोड डोंगरला, आयुष्यमान रेचनजी बोरकर, आयुष्यवती प्रतिभाताई रामटेके, आयुष्यमान किशोरजी वाघमारे, आयुष्यवती ममताताई मिश्रा, आयुष्यवती प्राची नरेंद्र गणवीर, आयुष्यवती आराधना अजय वासनिक, आयुष्यमान महादेव परशुरामजी घोडीचोर नागपूर। या सर्वांसाठी आपण टाळ्याचा गजर करून एक आनंद व्यक्त करा। त्यांचा टाळ्याचा गजरा त्या ठिकाणी स्वागत आहे। ही लिस्ट होती कैलास भाऊकडली। दुसरी यादी मी या ठिकाणी वाचून दाखवतोय। त्यांनी सुद्धा मैत्री संघ प्रवेश केलेला आहे। मी स्वतः राहुल डोंगरे, आयुष्यमान उमेश कुमार मेश्राम ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आयुष्यमान लिवर बाबू घोडीचोर मोहगाव, आयुष्यमान विजय बाबू वासनिक तुमसर, आयुष्यमान सुभाषचंद्र कारेमोरे माजी आमदार तुमसर, आयुष्यमान प्रदीपजी वासनिक झारली, आयुष्यमान महेशजी वासनिक तुमसर, आयुष्यमान जागेसरजी घरडे मोहगाव, आयुष्यमान अनिताताई वरकडे सरपंच पचारा, आयुष्यमान रत्नाबाई प्रकाशजी भातनकर पचारा, आयुष्यमान रविभाऊ रामटेके, आयुष्यमान ओविसरजी वासनिक, आयुष्यवती शोभाताई, आयुष्यवती मोतीलालजी मोतीलीलाताई गजबीताई, माताजी चित्ता बोधी, त्याचबरोबर आयुष्यमान अनिलजी भुसारी, आयुष्यमान चंद्रकांतजी लांजेवार, ह्या सर्वांनी मैत्री संघामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांचा सुद्धा आपण टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया। होत आहे आता रात्रभर काही प्रोग्राम होतील शाहिरांचे आणि आमचे परशुरामजी शाहीर राजा अंधेरों को रोशनी दिलाया है भिमनी। सामान्य ज्ञान परीक्षेचं या ठिकाणी मी छानसं पुस्तक आहे बेटा, मस्त वाचायचं। 125वी जयंती साजरी करतो, 125 पुस्तक वाचायचे आहेत आपल्याला। किती पुस्तक वाचायचे आहेत? 125। त्याच्यासाठी तो अपवित्र रिश्ता पाहू नका आणि तारक मेहता का तो सीधा चष्मा पाहू नका।
टाळ्या वाजवा, म्हणावं लागते. एखादं भांडण होत असेल तर बरोबर वाजवायचं टाळ्या. वा बढिया, असं आवर्जून वाजवतो आपण. चांगले प्रसंग देणारे आहेत नरेंद्र गणवीर येरली यांच्याकडून दुसरे क्रमांकाचं बक्षीस मान्यवरांना विनंती करतोय. पुस्तक भेट देण्याची पद्धत आता सुरू झाली पाहिजे. कैलास भाऊचं नाव रोशन करायचं रे बाबा. दोन चार टाळ्या वाजल्या. त्यानंतर जी स्पर्धा घेण्यात आली ती होती मंगेश वासनिक यांच्यातर्फे हेलो, किसने हारी है? हम ठोकर खा खा के संभले हैं, अब तुम्हारी बारी है. हमारा बाला पागना होगा मोदी से सरकार से, क्योंकि हम भिक्षी के पुजारी. प्रथम आलेली होती 75.40% घेऊन. बाप नहीं समझा, ऐसे ही बेईमान की ऐसी तैसी. काले राम के मंदिर में, नासिक की बात, काले राम के मंदिर में हिलाने की घंटा. बोल है. आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी अति ज्ञानाची ज्योत ही उपलब्ध तयार करून ठेवलेली आहे. आपल्या जीवनाचा विकास या ज्ञानाच्या ज्योतीमध्ये करून घ्यायचा आहे. तर बंधन हो, काही बाबासाहेबांचे आचरण विचार आपल्या आचरणामध्ये जोपर्यंत आपण आणू शकत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा आपण विकास करू शकत नाही म्हणून मला म्हणायचं आहे. तर बंधनो, हे छोटस गीत आहे आणि हे एक गीत या मनोवादाला उपदेशून आमचे गुरुवारे महाराज यांनी त्या गीताची कल्पना केलेली आहे आणि छोटस एक पार्ट करून ते गीत मी आपल्या समोर सादर करीत आहे. तर पार्टाची कल्पना बंधूजनांनो ऐका.
कंपनीमध्ये घेतली का शिदोरी? हा चाल बरं जल्दी. सुरेश दादा, आपण आलो इथपर्यंत. आता आपण इथं बसू. इथं जेवढं विहीर दिसून राहिली आहे पाण्याची, आपण जेवण करून घेऊ आणि नंतर आपण समोर बस स्टँड कडे जाऊ. तहान लागली आहे. पाणी आहे ते विहीर दिसून राहिली ना. विहीर ठीक आहे, मुख्य येते आपण. पण बाल्टी वगैरे असेल का? जाऊन पाहिलं पाहिजे. हा तू जाऊन पाहिजे. हा आम्ही बसतो इथं. अगं हे बाई, काय मला आवाज दिलाय का? हा तुम्हाला काय वाटलं? इकडे या ना. काय झालं? बाई, एक दोन काय झालं? बाई, या विहिरीवर पाणी पिऊन का आम्ही? पाणी तर प्यायचंय तुम्हाला, हो, तहान लागली बाई. आम्ही बहुत दुरून आलो चालत चालत. परंतु तुम्ही कोण्या जातीचे आहात? हा? तुमची ओळख, तुमचा परिचय काय आहे? आमचा परिचय? हा, आमचा परिचय, माझं नाव छोटे आणि याचं नाव मोठे आहे. अरे काय म्हणतात? हा, मोठ्या मी पाण्याला गेलो. हो. यांच्याकडे ह्या कपडे तुमचा परिचय सांगा म्हणतात. अरे पाणी प्यायसाठी परिचय लागते का? हो पाणी प्यायसाठी परिचय हो, लागतो. तुमचा आधी परिचय द्या. हो का? ठीक आहे, सांग रे ना. कारण आम्ही ब्राह्मणांच्या मुली आहोत. आम्हाला जर हात बोट लागला तर आम्हाला विठार होते. काय झालं? म्हणून तुमचा पहिला परिचय द्या. परिचय म्हणजे हे, यांचं नाव अशोक शेर, माझं नाव सुरेश. हे तर कळलं मला, परंतु तुमची कास्ट, तुमची जात काय आहे? आम्ही जात माणसं. माणसं ते माहीतच आहे, साऱ्या जगांनाच माहित आहे. हा नवा मग अजून तुमची कास्ट. काय? हा, म्हणजे आम्ही महाग. आजच्या मोठ्या का झालं का? काहून का झालं बाई? आता करंट लागला यायले. का झालं म्हटलं? हे नीच जातीचे आहे. आम्ही नीच जातीच्या हो. हो ठीक आहे ना. मी आमची जे जात आहे ते आम्ही सविस्तर सांगून राहिलो तुम्हाला. आम्ही महार झालो म्हणून एवढा मिळतात आणि या विहिरीवर आम्हाला पाणी सुद्धा नाही पिऊ देणार तुम्ही लोक. आमचा धर्म आहे हा प्यासो को पाणी पिलाना. हा म्हणजे हा. तहानल्याना पाणी प्यायचा आमचा धर्म आहे. अरे हो, पण आम्हाला तुम्ही नाही का हा विहिरीपर्यंत जा. हा आम्ही बाल्टीने पाणी वगैरे काढून देतो. हा. परंतु नाही का तुम्ही दुरून प्या. अरे बापा, तुम्ही या पाण्यासाठी एवढा घमंड, एवढी तक्रार करून राहिल्या बाई, तर पाणी पिण्याचा हा धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असं शहाण्याचं म्हणणं आहे. म्हणून मला म्हणायचं का म्हणायचं सांगू? काय म्हणायचं आहे तुम्हाला? सांगू तुम्हाला? अगं पाण्यासाठी का तक्रार आणि तहान लागली फार, कशी निर्दयी धर्म पाण्याच्या पाण्याच्या पाण्याच्या, धर्म पाण्याच्या पाण्याच्या पाण्याच्या.
में भरा है, इससे बनी है मूरत तेरी और मेरी सबकी। इससे बनी है मूरत, भगवान कहाँ से न्यारा है। चैतन्य चेतना से जीव फूटा, ये मन बुद्धि में अक्ल भरी, जीव के अंदर पर जी भय करके आती बोलने की तरतरे महाराज के पोरत मी जवळ नको ह्या भिंटाळ होते, बाप रे बाप। ए मोठ्या तुम्ही आमच्या हा काय म्हणते तू? आमच्या वाटेला जायचं नाही तुम्ही आय? आम्ही वाटेला जात नाही। ही कपड्या बापाची आम्ही होत आहे। ब्राह्मणांच्या मुली आहोत, अरे असल सर्वश्रेष्ठ जात आहे आमची। आता हे वीर कपड्या बापाची होय का? बापाची होय म्हणजे हा? हायच माझ्या वीर बापाची, कायला बांधली आहे? हायच माझ्या वीर बापाची। कायला बांधली आहे? माझ्या शेतामध्ये वीर आहे का नाही? वीर वीर आमचीच आहे। तर वीर कायला बांधली आहे? कोण त्याची? गोटा का तो बापू? कशी बोलते? त्याला सिमेंट न जोडलं, सिमेंट का ती माय? कशी बोलते तू हे? हा? आणि बाल्टी टिनाची आहे त्या विहिरीवर, त्या बाल्टीने पाणी पिऊ द्या आम्हाला का? टिनाची बाल्टी का ती बहीण आहे? कशी बोलतात हे? अरे नारळाच्या बुऱ्याचा दोराच्या बाल्टीले, तो का तो भाऊ आहे का? तर मग तुझी वीर न ती बाल्टी झाली कशी? म्हणून बायको लग्नाचं आहे। काय म्हणता तुम्ही? धर्म पाण्याच्या अरे मोठ्या, अरे जबरदस्तीने लावू काय त्या विहिरीला? तुम्ही हात लावून बघा। का करशील? तुम्ही हात लावून बघा। का करशील? का करशील म्हणजे? हो? माझ्या बापाला नाव सांगेन मी। म्हणजे हे सब आम्ही मारा म्हणून का विचार पडते? तुमची नीच जात आहे, तुमची तुच्छ जात आहे। कशी नीच जात? आम्ही ब्राह्मणांच्या मुलीमध्ये ब्राह्मण हा, सर्वश्रेष्ठ जात आहे। हा, कस आणि आम्ही? तुम्ही हा, तुम्ही रीती चाडी काळातून आलेले मांस मच्छी खाणारे माणसं। हा, म्हणजे तुमच्या घरची गाय मेली तर धोत्या वनात न्याले आम्ही. हा? म्हणून आम्ही महार. आम्हाला हात लावता येत नाही. तर तुझी माय मेली म्हणजे मला सांग मी वनाडते. समजलं का? सरळ बोलायचं माझ्यासोबत। तर मग आम्हाला महार म्हणून काहून हात लावण्यात येत? म्हणजे आण मला हात लावा। हा, का झालं? का होईल तर मग? तर तुम्हाला हात नाही लावतो त्या विहिरीवर पाणी तर पिऊ द्या. पण मी परंतु तुम्हाला म्हटलं ना, हा, तुम्ही पाणी प्याल हा. पण दुरून प्या। दुरून प्या. हा, कसं कसं प्यायचं? आम्ही म्हणजे बाल्टीने काढून